मी प्रशांत पवार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 128व्या जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। आज आपण बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र यांचा 14वा वर्धापन दिन कोकण रत्न पुरस्कार वितरण सोहळा 2026 व तसेच माता रमाई यांची जयंती आंबेडकर भवन येथे होणार आहे। आता आपण तिथेच जाणार आहोत, तिथे राहूनच डायरेक्ट भेटणार आहोत। हॅलो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। हळूहळू माणसं येत राहतील, आपले सगळे उपस्थित होत राहील, परंतु वेळ काही थांबत नाही कोणासाठी आणि आपणही तसंच पुढे सरकायला हवं आणि म्हणून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना आणि प्रतिमांना वंदन करतो। या ठिकाणी बहुजन हितवर्धक कला संस्था या कला संस्थेच्या 14व्या वर्धापन दिनी आणि कोकण रत्न पुरस्कार सोहळा वितरण प्रसंगी या ठिकाणी त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले सर्व धम्मोपासक धम्मोपासिका कलावंत बंधू आणि भगिनींनो, प्रिय बंधूंनो, कार्यक्रमाचा आढावा असा आहे की 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते समाजभूषण आदरणीय भगवान साळवी। दुसरी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते कोकण रत्न आदरणीय नाना उर्फ मारुती सकपाळ, ज्यांना आम्ही निसर्ग कवी म्हणतो। या कार्यक्रमासाठी खास करून आमचे बंधू आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आदरणीय संजयजी गमरे साहेब, ज्यांची प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाव आहे ते आदरणीय राष्ट्र निर्माण अभियानाचे कोकणचे कोऑर्डिनेटर आदरणीय मोरे सर, तसेच खास गावावरून या कार्यक्रमासाठी आलेले यांची पूर्ण हयात या आंबेडकरी चळवळीमध्ये गायनासाठी कवित्वासाठी गेली, तेव्हा कलावंतांचं सहकारी आणि या कलावंतांचं प्रेरणास्थान आदरणीय महेंद्रजी तांबे अर्थात महेंद्रजी सोनस्कर आणि या कार्यक्रमासाठी आलेले ज्यांना आम्ही कराओके सिंगर म्हणतो, उत्तम ताशेवादक आहेत, उत्तम जलसा गायक आहेत अशा आमचे अनिलजी सावंत आणि सर्वच मंडळी बंधूंनो या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। ज्येष्ठ संगीतकार आदरणीय महाराष्ट्राचे लाडके संगीतकार सुधाकरजी मोहिते साहेब, तसेच ज्यांनी या कोकणात आपला बुलंद आवाज प्रस्थापित केला त्या आदरणीय विश्वनाथजी पवार साहेब आणि या प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करून आपल्या सगळ्यांच्या प्रभावानं बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत ते आदरणीय महेंद्रजी जाधव आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, मी साळवी साहेबांना विनंती करणार आहे की मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि म्हणून हा 4 तासांचा कार्यक्रम आहे आणि या सत्रामध्ये आपण सगळेजण तन मन धनानं अर्थात
सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी आपण उपस्थित झालेले आहात. रमेशजी पहिले सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. अनेक सारखी मंडळी आहेत. आनंदराज आंबेडकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय कोकणरत्न मारुती सकपाळ यांना विनंती करणार आहे की आपण दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे, दीप प्रज्वलन करायचं आहे. आजच्या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंगेश जाधव साहेबांनी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा वरती यायचं आहे. मंगेश जाधव अगरबत्तीचं प्रज्वलित करून मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. विजय मोरे सर या सर स्टेजवरती या. आणि आमचे बंधू आदरणीय संजयजी कमरे यांनाही विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करायचे आहेत. या काकडे साहेबांचे या ठिकाणी स्वागत आहे. विश्वनाथ पवार सरांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी श्रुतिका आर्ट मुंबई निर्मित आकाशवाणी दूरदर्शन वर गाजलेले कुटुंब रंगले विज्ञानात लेखक सादर करते अशोक घसळकर साहेब, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. या अगरबत्ती प्रज्वलित करा. अगरबत्ती सगळ्यांनी सोबत पुष्प अर्पण करा. आज त्यागमूर्ती रमाई यांचा 128वा जन्मदिवस आहे. त्यांची जयंती त्यांनाही विनम्र अभिवादन करणार आहोत. पण बाहेर आपण जो फोटो लावलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या सगळ्यांचं बहुजन हितवर्धक कला संस्था आणि तमाम कलावंतांच्या वतीने स्वागत करतो. या कार्यक्रमाची रंगत हळूहळू पुढे वाढणारच आहे. आपण सगळ्यांनी, मी असोळकर साहेबांना विनंती करतो त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे, पुष्प अर्पण करायचे आहे. ते असोळकर सर या. हे स्वतः लेखक आणि सादरकर्ते आहेत. अनेक एकपात्री कथा, नाट्यविष्कार, महाराष्ट्र दीपक पुरस्कार जग पुष्प अर्पण करा आणि त्रिसंगासह पंचशील आपण सुरू करूया. मोरे सरांना पुष्प अर्पण केले. या ठिकाणी बौद्धाचार्य आदरणीय संदीपजी सकपाळ, विश्वजी जाधव यांनाही मी सूचना करतो, विनंती करतो की त्यांनी त्रिसंगासह पंचशीलेमध्ये या ठिकाणी सहभागी सर्वांनी व्हायचं आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सबला नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं
गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि हरिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 जय जय सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण खाली स्थानापन्न व्हायचं आहे. हो, या कार्यक्रमाला सुरुवात करताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी जाधव साहेब, कोकण रत्न मंगेशजी जाधव साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मी या सगळ्यांच्या प्रत्येक गोष्टीचा, विचाराचा आणि सगळ्याचा आदर करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या कार्यक्रमाला जे नियोजित अध्यक्ष आहेत मंगेशजी जाधव साहेब आणि त्यांच्या मतानुसार, मानानुसार, त्यांच्या अथॉरिटीनुसार या आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर नियोजित अध्यक्ष आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्यांनी प्रथम वंदन गीतापासून एक दीड तासाचा आपला फक्त गीत गायनाचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी मी आपल्या सगळ्यांना सूचना करतो. प्रथम वंदन गीताला सुरुवात करणार आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आदरणीय कवी गायक विभूती खैरे. अखंड विश्वाला शांतीचा महान मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ द नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक
राजश्री शाहू महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत कबीर, संत गाडगे बाबा, संत रोहिदास, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा, या सर्व महापुरुषांना, महामातांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज बहुजन हितवर्धक कला संस्था रजिस्टर महाराष्ट्र यांच्या विद्यमाने 14व्या वर्धापन दिनानिमित्त माता रमाई 128व्या जयंती निमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा, खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या जयंती निमित्त बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र यांच्या विद्यमाने कोकण रत्न पुरस्कार 2026 वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. आणि या सोहळ्यासाठी सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनो, आपण मी माझा भाग्य समजतो की सर्वप्रथम मला वंदन गीत गाण्याची सुसंधी दिली. आयोजकांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्या बात. आणि या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत. आणि सर्व कोकण रत्न पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गायक कवी गायक उपस्थित आहेत. सर्वांचं नाव घेतलेलं आहे. मी आपल्या ऋणात राहून या वंदन गीताला सुरुवात करत आहे. लक्ष असावं, काय चुकलं हुकलं तर आपला समजून क्षमा असावी. या ठिकाणी कार्यक्रम चालू होत असताना मला जे वाद्य वाजवण्यासाठी जे साथ देत आहेत ते ख्यातनाम बँजो मास्टर आदरणीय बाबूरावजी सकपाळ साहेब हे मला बँजोवर साथ देत आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट असे ढोलक वादक आदरणीय सुशांतजी जाधव साहेब, सूर्यकांतजी जाधव साहेब हे मला ढोलकवरती साथ देत आहेत. तबल्यावरती साथ देत आहेत सूरज रोके, उत्तम असे तबलापट्टू आहेत. यानंतर मला हार्मोनियमवर साथ देत आहेत सुधाकर मोहिते गुरुजी. त्यानंतर मला कोरसला साथ देत आहेत या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सुशांतजी मोहिते सर. त्यानंतर दुसरे कोरस कवी गायक बुलंद आवाज कराडती तोफ आदरणीय अमरदीप जाधव साहेब हे मला कोरसला साथ देत आहेत. तदनंतर ज्यांनी मला घडवलं, या विश्वात आणलं आणि त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर वंदन गीता सादर करत आहे, ते माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक बौद्धाचार्य माजी श्रामणेर आदरणीय तुळशीराम रामभाऊ खैरे या ठिकाणी मला कोरस देत आहे. अशा तऱ्हेने मी आपल्या वंदन गीताला सुरुवात आहे. काय चुकलं पुन्हा एकदा क्षमा असावी. गीत नवीनच आहे, प्रयत्न करतोय. अर्थ शांतीने नांदणारा
बुद्धाचा धम्म आहे, या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. रस्तील गीते रस्तील गीते जगामध्ये धर्मानी जाती, अरे परंतु समतेत बांधणारा तो बुद्धाचा धम्म आहे. बुद्धाचा धम्म आज त्यागमूर्ती माता रमाईची जयंती आहे आणि तिला समर्पित बाबासाहेबांना ज्ञानाचे बळ देणारी स्फूर्ती तू, कर्तृत्व महान तुझे या दुनियेत अशी शर्ती तू घडविला पती घटना, अरे घडविला पती घटना कर अशी अजरामर कीर्ती तू, उज्ज्वल काबार कष्ट करणारी एकमेव झाली आणि म्हणूनच म्हणतात माता रमाई त्यागमूर्ती तू. वा आणि म्हणून अरे माताहून मायेचा अरे मदाहून मायेच्या, मदाहून मायेच्या, अरे गोडीला प्रणाम माझा. त्यागमूर्ती आमची आई आणि तिचा जन्मदिवस आहे. मी फार वेगळी तयारी करून आलो होतो, पण अरे भीमार माईच्या त्या जोडीला प्रणाम माझा.
त्यांच्या त्यागामुळेच आपण आज हा थाट बघतो आहोत. आणि म्हणून बा भीमा रमाई तुमच्या त्यागाला खूप मिस करतो मी. बा भीमा रमाई तुमच्या त्यागाला खूप मिस करतो मी. प्रबोधनातून कार्य तुमचे जिवंत ठेवण्यास कोशिश करतो मी. शेवटच्या श्वासापर्यंत लिहून गात राहील उज्ज्वल. शेवटच्या श्वासापर्यंत लिहून गात राहील उज्ज्वल. हे आज तुमच्या प्रतिमेसमोर प्रॉमिस करतो मी. प्रॉमिस करतो मी. प्रॉमिस करतो मला. शेवट होत आहे. सीताय गेल परदेशी. सीता सीताय गेल परदेशी. साता समुद्रा पार. उज्ज्वल भीम ज्ञानाच्या. उज्ज्वल भीम ज्ञानाच्या. त्या होडीला प्रणाम माझा. मताहून मायेच्या. मताहून मायेच्या. गोडीला प्रणाम माझा. त्यात रूपती समरा माझ्या धन्या. एक यशोधरा एक रमाई. त्यागास त्यांच्या सीमा नाही. झाल्या अजरामर त्या या भूमीवर. झाल्या अजरामर त्या या भूमीवर. एक राणी गौतमाची.